समान धोरणाच्या नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथिल करा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांना निवेदन, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशाने दलित विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामटे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज 20 जून गुरुवार रोजी दुपारी 2:50 देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली 30/10/2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जाचक अटी घातल्या आहे. इयत्ता 10वी 12वी व पदवीला 75% गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्कात 30 ते 40 लाखाची मर्यादा घातली आहे. यामुळे दलित विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी परदेशी शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च हा शासनाकडून उचलला जात होता. यामध्ये शिक्षण शुल्क, विमान भाडे, मासिक निर्वाह भत्ता आदीचा समावेश होता. मात्र आता माननीय एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुजन समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी समान धोरण आखले आहे. त्यामुळे आता परिपत्रकानुसार पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी 30 लाख आणि PhD करिता 40 लाखाची मर्यादा घालण्यात आली आहे. वार्षिक 12 लाख रुपये निर्वाह भत्ता यातच समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा अभ्यासक्रमासाठी सध्या विद्यापीठाचे शुल्क 65 ते 90 लाख असल्याने साहजिकच शासनाची शिष्यवृत्ती अपुरी पडते. तसेच 8 लाखांची उत्पन्न मर्यादा असणाऱ्या विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार असल्याने अशा उमेदवाराचे वार्षिक 50 लाखाचे शिक्षण शुल्क कुठून द्यावे, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास पुढे PhD साठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, असाही बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच सरकार 8 लाखाची उत्पन्न मर्यादा आणि 75% गुणाची अट घालून संविधानातील तरतुदींनाच बगल देत आहे. तर या विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित अशा जाचक अटी रद्दबद्दल करण्यासाठी आपला अहवाल शासनाला पाठवावा, अन्यथा या विषयावर आम्हाला आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय नसेल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. राष्ट्रीय प्रवक्ते रवींद्र जाजूसकर, अधिकारी कर्मचारी सेलचे विदर्भ अध्यक्ष सुधाकर पानझाडे, राका सदस्य शांभव आकोडे, विदर्भ कार्याध्यक्ष राजेंद्र ताबेकर, युवा प्रदेश अध्यक्ष अमर ताडेकर, विदर्भ उपाध्यक्ष मोहन पटके, जिल्हाध्यक्ष निलेश जामटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ राधाताई कुरील, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन वानरे, शहर अध्यक्ष योगेश पकाले, जिल्हा कार्याध्यक्ष जगदेव रेवस्कर, अधिकारी कर्मचारी सेलचे कार्याध्यक्ष सुरेश चिमनकर, गटाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप वळजे, जिल्हा संघटक रमेश सरोदे, गटाई शहर अध्यक्ष धनराज मेशकर, तिवसा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोहेकर, रमण जामटे आदीसह समाजबांधव उपस्थित होते.